महायुती आता बहुमताच्या दिशेने वेगवान वाटचाल करताना पाहायला मिळते। अवघ्या 15 जागा त्यांना हव्या आहेत आणि आता 132 वर महायुती आहे। महाविकास आघाडी केवळ 34 जागांवर अडखळताना पाहायला मिळते। काँग्रेस 14, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 9, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 9 आणि तिकडे भाजप 70, शिवसेना 33 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 26 जागा, 132 जागा महायुती। यात कमाल अशी वाटते विलास सगळ्याच्यात की शिवसेना 33 जागांवर आघाडीवरती म्हणजे शिंदे गट, तर उबाटा गट जो आहे तो 9 जागांवर सिंगल डिजिटवरनं ते अजूनही हलताना दिसत नाहीयेत। त्याच्यामुळे एवढा मोठा गॅप जो आहे, फरक जो आहे तो कसं काय ते कव्हर करतील। धर्मेंद्र जोरे आपल्या चर्चेमध्ये सहभागी झाले, त्यांच्याकडे आपण जाऊयात। या सगळ्या आकड्यांकडे आपण बघताय, आपली प्रतिक्रिया। टू अर्ली टू कमेंट। मी जर्नलिस्ट आहे, मी काही राजकीय नेता नाही, त्यामुळे आतापर्यंत यांची चर्चा ऐकत होतो। वाट पाहिली पाहिजे आणि थोडं तुम्ही इलेक्शन कमिशनचे ट्रेंड्स पण पाहिले पाहिजे, त्याच्यामध्ये आपल्यामध्ये बराच फरक दिसतोय। त्याच्यामुळे आपण जे मगापासून सांगतात की वी आर नॉट फार अहेड, आम्ही दुसऱ्यांच्या मागे किंवा पुढे नाही, ते एक वेळा व्हेरीफाय करून पुन्हा आयबीनी ट्रेंड चालवावेत अशी माझी आपल्याला विनंती आहे। आयोगाकडनं जी आकडेवारी येते तीच आमच्या रटनुसार जे आहेत बाकीच्या आमच्या रट जे सांगते, आमचे जे 288 प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधींकडून आल्याशिवाय आम्ही आकडा चालवलेला नाही। भले आम्ही जवळपास 1.5 तास मागे होती इतरांपेक्षा। राऊंड कोणता आहे हा? राऊंड चौथा, तिसरा वेगवेगळे राऊंड येत आहेत। प्रत्येक राऊंड नुसार आकडे बदलत आहेत। म्हणजे मला 2-3 लढतींबद्दल आपल्याला विचारायचं आहे। एक तर अमित ठाकरे पिछाडीवर, फेसेस खूप महत्त्वाचे, त्यानंतर छगन भुजबळ पिछाडीवर, समीर भुजबळ पिछाडीवर, हा ट्रेंड काय सांगतो? बहुतेक प्रस्थापितांना धक्का देण्याचा लोकांचा विचार असेल यावेळी। आणि दुसरं माहीममधलं जे कॉम्बिनेशन होतं त्यामध्ये सदा सावरकरांना बहुतेक सहानुभूती मिळाली असेल, त्यांचा अनुभव बघून, किंवा मग जो एक एपिसोड झाला। एक अपडेट आहे, विजय वडेट्टीवार सुद्धा पिछाडीवरती आहेत। विजय वडेट्टीवार सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडीवर होते, पण तेच राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सध्या पिछाडीवर आहेत। प्लीज कंटिन्यू। आणखी 20 राऊंड्स होतील तिथे, त्याच्यामुळे यावेळेस त्यांची लढाई खूप अवघड बनली होती, कारण कुणबी वोटर्स त्यांच्या विरोधात कसा जाईल, कारण तिथल्याच विद्यमान ज्या खासदार आहेत त्याच त्यांच्या विरोधात बोलत होत्या। अंतर्गत त्याचा फटका बसू शकतो, जर बसू शकतो, पण आय एम नॉट व्हेरी शुअर। ओके, पण ती लढाई त्यांच्यासाठी निश्चितपणे, कारण त्यांच्यासारखा बडा नेता जेव्हा पिछाडीवर जातो दुसऱ्या तिसऱ्या राऊंड मध्ये, तेव्हा निश्चित काहीतरी गडबड आहे असा त्याचा आपण अर्थ घेऊ शकतो। आणि यावेळची निवडणूक ही फक्त जागांची निवडणूक नाही झाली, ही फक्त चेहऱ्यांची निवडणूक नाही झाली, तर खरी शिवसेना कोणाची, खरी राष्ट्रवादी कोणाची अशी सुद्धा एक किनार या निवडणुकीला होती। आणि त्यामध्ये काय होताना दिसतंय, आता क्षणाचा मोठा अपडेट, संगमनेर विधानसभा मतदारसंघातनं बाळासाहेब थोरात हे पिछाडीवरती असल्याचं दिसतंय आणि 2 दिग्गज ते पिछाडीवर। शक्यता ही वर्तवली जात होती, कारण बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात विखेंनी जबरदस्त ताकद लावलेली होती। बाळासाहेब थोरात यांनी मधल्या काळात त्यांच्या मुलीबद्दल जे वक्तव्य केलेलं होतं त्याची एक सहानुभूती त्यांना मिळालेली अशी चर्चा सुरू झाली, पण त्यानंतर पुन्हा ही बॅटल जिंकण्यासाठी विखे पाटलांनी ताकद तिथे लावलेली होती। आणि यावेळीची निवडणूक, कारण 7-8व्यांदा कदाचित ते निवडणुकीच्या मैदानात आहेत, ती अँटी इन्कम्बन्सी जी होती त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न हा भाजपकडून तिथं करण्यात आलेला आहे। त्यामुळे ही लढत सोपी नाही बाळासाहेबांसाठी अशी चर्चा सुरू होती। मधले पण आहेत ना ते, हा मुख्यमंत्री पदाच्या रेसमधले कदाचित मग अंतर्गत काही असू शकतं। बरं, ठीक आहे। निलेश राणे सुद्धा पिछाडीवरती आहेत कुडाळ मतदारसंघातनं। नीलमताईंना निघायचे, त्यामुळे एक छोटीशी कमेंट आपण त्यांची घेऊयात आणि मग नीलमताई तुम्ही निघू शकता आतापर्यंतच्या कलांबद्दल आणि निलेश राणेंची जागा खास करून कुडाळ। तर मला IBN आपलं न्यूज 18चं अभिनंदन यासाठी करायचं आहे की निवडणूक आयोग जे कल सांगते तेच तुम्ही दाखवतात आणि ही महत्त्वाची गोष्ट आहे। दुसरं म्हणजे मधून जे काही सगळं चित्र दिसतंय ते फार वेगाने बदलतंय आणि महायुती कुठेतरी खाली जाते आणि मविया वाढते असं काहीच नाही आहे। उलट मला असं वाटतं की महायुतीचे कल जे आहे ते चांगल्या प्रकारचे दिसत आहेत, त्याबद्दल मी समाधानी आहे। शिवसेनेचा विचार केला तर आज आम्ही 38 दिसतोय आणि हे 8च आहेत। मला असं वाटतं की फारच फार झालं तरी शिवसेना UBT 15च्या वर जातील असं मला वाटत नाहीये दिवसभरामध्ये। तुम्ही 40 जरी आणले समजा तरी तुम्ही जिंकलात अशी परिस्थिती असेल तुमची? आमची अपेक्षा 55-60 पर्यंतची आहे, त्याच्यामुळे आम्ही तो आकड्याची वाट बघतोय काय पद्धतीने होते ते। आणि दुसरं आमची अर्थातच इच्छा आहे की एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री व्हावेत, त्याच्यामुळे आमची इच्छा आहे ती त्या